मुलगा शहीद झाला आनंद आहे. आणि माझे भाऊ अर्घ्य केले. तारखेची सुट्टी कॅन्सल झाली सांगत नाही. पुढच्या महिन्यात येईन म्हणे सुट्टीवर आपण फिरायला जाऊ. ज्यांना वीरमरण आलं असे प्रवीण जंजाळ यांचे वडील प्रभाकरराव जंजाळ आपल्यासोबत आहेत. शेवटचं बोलणं प्रवीण दादांशी कधी झालं होतं? 5 तारखेला संध्याकाळी 8 वाजता. काय बोललं होतं? त्याला हेच बोललं की बाबा आपलं म्हणजे तोच मला जरा बाबा म्हणे आपलं घराकडून फोटो काढला कसा आला मग मेसेज पाठवा फोटो पाठवा मोबाईलवर. त्याला म्हटलं बा माझ्याकडे मला मोबाईल समजत नाही तो तर मोठा भाला सांग मग पाठवलं आणि त्यानं पाठवलंच तुम्हाला. काल नेमकं काय ही घटना जी घडली पहिली माहिती कधी मिळेल तुम्हाला? मला माहिती भेटली ते 6:30 वाजता. 6:30 ते 7 वाजता. 8 वाजता असं डिक्लेअर स्टॉप झालं म्हणजे मला शिवसाहेबाचाच फोन आला होता. शिवसाहेबांना खूप सांगितलं मुलगा म्हणजे तुमचा शहीद झाला. त्याच्यामुळे मला 5 दिवस गेले. अनेक आठवणी असतील लहानपणापासून आतापर्यंतचा प्रवास. तुमच्या घरात ती परंपरा पण राहिली. तुमचे काका पण सैन्यात होते. मुलगा देशासाठी कामी आला शहीद झाला. काय वाटतं एक वडील म्हणून? आणि एक नाही मला आनंद आहे. शहीद मुलगा शहीद झाला आनंद आहे. म्हणजे माझे भाऊ अर्घ्य केले. दोन्ही भाऊ होता लायना आहे ते देतात. त्यांची परंपरा असते त्याची. मुलाची अटॅचमेंट एक वडील म्हणून असतेच. मात्र तुमच्या आणि मुलाचे जे नातं होतं काय बोलणं होतं? काय बोलायचं तुम्हाला? पुढं गावातले आणखी तरुण तुमच्या सैन्यात गेले पाहिजे. तुमचं गाव सैन्याचं गाव म्हणून ओळखलं जातं. काय त्याचं स्वप्न काय होतं? त्याचं स्वप्न आपण जे केलं ते आणखी जेवण केली नसं केलंच पाहिजे. सैन्यात गेलंच पाहिजे ते त्याचं स्वप्न होतं. हा देश का टिकून आहे? या देशाचं स्वतंत्र का अबाधित आहे? त्याचं उत्तर यांच्या आजच्या या इंटरव्ह्यूमध्ये आहे. कारण मुलगा जरी गेला असला तरी माझा लेख देशाच्या कामी आला, तो शहीद झाल्याचा मला अभिमान असल्याचा सार्थ भाव प्रवीणच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. भाऊ म्हणे शिकतो आपण दोघं नोकरीवर लागू म्हणे. तो मग दादा सोडून गेला सर. 2 दिवस अगोदर फोन आला होता म्हणे पुढच्या महिन्यात सुट्टीवर येतो म्हणे. कायमचा निघून गेला. आई तब्येत कशी आहे? आई चांगली आहे. तू कशी आहे बाबा? चांगली आहे. दोन दिवस झाले म्हणे गाडीत जाऊ म्हणे बसेल. तू पण आणि घरच्या सोबत केलं, तुम्ही सोबत ग्राउंड वगैरे केलं असेल? नाही मला जबरदस्ती केली त्यानं, पण मी काही गेलो नाही त्याच्यासोबत कधी. मित्र देशासाठी शहीद झाला, एक मित्र म्हणून आणि एक गावकरी म्हणून काय वाटतं? अकोल्यातील मोरगाव भाकरी येथील जवान प्रवीण जंजाळ हा देशासाठी त्यांना वीरमरण आलेलं आहे आणि प्रवीण जंजाळ यांच्या मोरगाव भाकरी गावात आपण आणि प्रवीण जंजाळ यांच्या घरासमोर आहोत. काल जेव्हा ही घटना गावकऱ्यांना कळली तेव्हापासून गावात अतिशय शोकाकुल असं वातावरण आहे आणि आज गावातली चूल पेटलेली नाही आहे. प्रवीण यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात त्यांच्या मित्रांची, आप्तेष्टांची आणि नातेवाईकांची गर्दी झालेली आहे. अद्याप प्रवीण यांचं पार्थिव कधी गावात येईल याबद्दल अद्याप काही ठोस कळलेलं नसलं तरी ज्यांना माहिती मिळते ते सर्व प्रवीण यांच्या घराकडे धाव घेताना दिसत आहेत. 4 महिन्यापूर्वी सुट्टी संपून गावातून गेलेलं प्रवीण आता एक शहीद म्हणून त्यांचं पार्थिव गावात येणार आहे.
खूप मोठं दुःख गावकऱ्यांना आणि संपूर्ण अकोला जिल्ह्याला आहे. मात्र आपल्या गावातला मुलगा, आपल्या मातीचा सुपुत्र हा देशाच्या कामी आल्याचा सार्थ भाव त्याच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनाही आहे. आणि शहीद प्रवीण यांच्या कुटुंबियांचा जो वारसा आहे, त्याचे 2 काका आणि वडिलांचे काकासुद्धा जे आहेत सैन्यात होते. त्यामुळं प्रवीण यांच्या शहादतीचा जो आहे, शहीद जे झाले, त्याचा प्रत्येक गावकऱ्याला सार्थ अभिमान असून अकोल्यातल्या प्रत्येक नागरिकाला प्रवीण यांच्याबद्दल अभिमान आहे. उमेश सलोणे, एबीपी माझा, मोरगाव भाकरे, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.